नमस्कार. सगळ्यांना आवाज येत असेल. सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र. सस्नेही नमस्कार. आज फेसबुक लाईव्ह जाण्याचा सगळ्यांना उद्देश माहिती आहे. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांसाठी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. सगळ्यांना आवाज येत असेलच माझा. अनेक मुद्दे आहेत की शिक्षकांच्या बाबतीत आपण बघतोय की रोज शिक्षकांवर अन्याय होत आहे. तर त्या शिक्षकांच्या बाबतीत आज आपण फेसबुक लाईव्ह येण्याचा उद्देश हा शिक्षकांच्या प्रश्नांच्या सगळ्यात मोठं शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, पण आज आपण महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलणार आहोत. महत्त्वाच्या प्रश्नांच्या बाबतीत नेमकं काय होत आहे आणि शासनाकडून अपेक्षा आपण ज्या व्यक्त केलेल्या आहेत, शासन कशा पद्धतीने आपली निराशा करत आहेत, ह्या संदर्भात आज खरं आपण फेसबुक लाईव्ह आलेलो आहोत. अनेक दिवसापासून गेल्या 2 फेब्रुवारी 2024चा जो शासन GR बघितला, नंतर आझाद मैदानावरचा जो विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन बघितलं, तर विचार केला होता की नक्कीच 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयावर आपले प्रतिनिधी कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देतील याची अपेक्षा होती. पण तसं होताना दिसलं नाही. तब्बल आज 11 तारीख, 9 दिवस उलटूनही 8-10 दिवस उलटूनही कोणीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून आज खरं फेसबुक लाईव्ह जावं लागलं. 2 फेब्रुवारी 2024चा शासन GR. अनेक शिक्षकांनी मला फोन केले की ताई, तो शासन GRात शिक्षकांचा उल्लेख नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही. त्यावर मी विचार केला की नक्कीच आपले प्रतिनिधी त्या बाबतीत शिक्षण मंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना नक्कीच जाब विचारतील अशी अपेक्षा होती. पण तसं होताना दिसलं नाही. म्हणून फेसबुक लाईव्ह यावं लागलं. आपण 2 फेब्रुवारी 2024चा शासन GR प्रत्येक शिक्षक बाबांनी बघितला असेल. 2 फेब्रुवारी 2024चा जो शासन GR आहे, त्यात जे 2005 पूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून वेळोवेळी आंदोलनं करत होते, उपोषणं करत होते, पायी दिंडी काढत होते, शासन दरबारी पाठपुरावा करत होते आणि वाटलं होतं की आपल्याला आता पेन्शन मिळणारच. 5 पूर्वी जे अंशतः अनुदानित शिक्षक व कर्मचारी होते त्यांना पूर्णतः खात्री पटली होती की आता आपल्याला पेन्शन मिळणारच. पण ज्या वेळेला 2 फेब्रुवारी 2024चा जो शासन GR हातात पडला, त्यावेळेला त्या शासन GR मध्ये शिक्षकांना पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, या GR मधून शिक्षकांना ती जुनी पेन्शन योजना देण्यात आलेली नाही. 35,000 शिक्षक याच्यात होते. 35,000पैकी माझे शिक्षक भाऊ हे सोडून गेलेले होते, शिक्षक भाऊ बहिणी सोडून गेले होते. 26,000 शिक्षक फक्त यात राहिलेले होते. पण त्या शासन GR मध्ये याच्यात 2005 पूर्वी ज्याची जाहिरात आहे, ज्यांची आधी सूचना निघालेली आहे, अशा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तो शासन GR काढलेला आहे. खरी सगळ्यात मागणी आणि खरं आंदोलन हा माझा शिक्षक हे आंदोलन आणि उपोषण करत होता, पण त्यांना ते देण्यात आलेलं नाही. त्यांचा एक चकार शब्दही त्या शासन GR मध्ये टाकण्यात आलेला नाही. मी शासन दरबारी मागेच पत्र दिलं होतं शिक्षण मंत्रींना की आम्हाला तो शासन GR रद्द करून त्यात अंशतः विनाअनुदानित म्हणजे निमशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा 2005 पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन योजना लागू करण्यात यावी असा शिक्षकांचा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यात उल्लेख व्हावा असं मागणी केली. पण तब्बल 10 दिवस उलटूनही शिक्षण मंत्र्यांनी त्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. म्हणजे आपल्याला यात पेन्शन मिळाली नाही. येणाऱ्या मार्च पासून आचारसंहिता लागणार आहे. आपले प्रतिनिधी म्हटले आम्ही कोर्टात जातोय, आम्ही इथे जातोय, आम्ही तिथे जातोय, पाठपुरावा करतोय. 6 वर्षापासून 12 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय आणि शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात आहोत. पण शेवटचं अधिवेशन येऊन टपलं तरी सुद्धा 5 पूर्वी ही शिक्षकांची जुनी पेन्शनची मागणी होती, ती सुद्धा पूर्ण करू शकले नाहीत. शासन GR निघाला, जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं. अंशतः अनुदानित शिक्षकांना शिक्षकांचीच सगळ्यात मोठी संख्या होती
आणि शिक्षकांचेच आंदोलन चालू होते, त्यांना ती पेन्शन योजना लागू झाली पाहिजे होती, ते मात्र त्यांना लागू झाली नाही. म्हणजे शिक्षकांना पुन्हा एकदा शिक्षकांवर या GR मधून अन्याय करण्यात आलेला आहे. शिक्षकांवर अन्याय मात्र या ठिकाणी झालेला आहे. येणाऱ्या काळात त्यासाठी आंदोलन करण्यात येतील. मात्र आम्हाला 5 पूर्वी जे शिक्षक होते त्यांना तर पेन्शन हवीच आहे, त्यांचा या शासन GR मध्ये उल्लेख करण्यात यावा. आणि तसंच 5 नंतर लागलेल्या शिक्षकांना अनेक मोठी संख्या कर्मचाऱ्यांची, शिक्षकांची 5 नंतर लागलेली जुनी पेन्शनसाठी तुम्ही सगळ्यांनी अनेक याच्या माध्यमाने बघितलं. मी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे दिल्लीमध्ये गेल्या 4 दिवस थांबली आणि त्यांची भेट मागितली. त्यांना निवेदन दिलं की 5 नंतर लागलेल्यांना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. पण त्यांच्या याच्याने वागण्याने एकंदरीत दिसून आलं की ते ह्या मानसिकतेत नाहीत की आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू होणार, देण्यास त्यांची मानसिकता अजिबात नाही. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांबाबतीत मी माझ्या प्रतिनिधींना एक विचारू इच्छिते की तुम्ही नेमकं मग आम्हाला पेन्शन देणार आहात की नाही, हा एक आम्हाला प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही फक्त निवडणुका आल्यात की काहीतरी थोड्याशा गोष्टींसाठी आम्हाला दाखवून फक्त त्याच्याने मतं मिळवणार आहात का, एक मोठा प्रश्न माझा तुमच्या समोर आहे. आणि शिक्षक भावा बहिणींना पण एक विचारणं आहे की आपल्याला जुनी पेन्शन हवी असेल तर नक्कीच आपण सगळ्यांनी आता आंदोलनं हे करण्याशिवाय पर्याय नाही. कारण की आपल्याला 2 फेब्रुवारीच्या शासन GR मध्ये पूर्णतः म्हणजे शेवटच्या क्षणाला आपलं काम आलेलं होतं. पूर्णतः तिथून आपल्याला कुठेच रिलीफ मिळाला नाही. आपल्यावर त्या शासन GR मध्ये अन्याय झाला. तर 5 नंतरचा तर पेन्शनचा प्रश्न फार दूरची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला आंदोलन, उपोषण, आचारसंहिता लागण्याच्या आज जर शासनाने दिलं तर ठीक आहे, नाही तर आपण सगळ्यांनी तो विचार केला पाहिजे. नंतरचा विषय आहे पवित्र पोर्टल पदभरती. पवित्र पोर्टलची पदभरती सुरू केली. तुम्ही सगळ्या मी आपण बघितली. मार्च महिन्यात आचारसंहिता लागते. पोर्टलमध्ये माझ्या शिक्षकांना 24,000 पदं आहेत. म्हणून भावी शिक्षकांनी अर्ज केले, 400 रुपये फीस भरली. आता नोकरी मिळणार या अपेक्षेने त्यांनी फीस भरली आणि आचारसंहिता लागल्यावर मात्र त्यांना कुठेतरी थांबवण्यात येऊ नये एवढी मात्र विनंती आहे. की हे पवित्र पोर्टलचं काम एक तर संस्था चालकांना पदभरती करू दिली नाही. गेल्या 2017 पासून तर 24 पर्यंत म्हणजे 7 वर्षापासून अक्षरशः शाळा विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही. 12-15 शिक्षक असणाऱ्या संच मान्यतेत फक्त 2 शिक्षक कार्यरत आहे. म्हणजे गुणवत्ता पूर्ण ढासळण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. तरी पण माझा शिक्षक 2 शिक्षक हे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पवित्र पोर्टलद्वारे पदभरती सुरू केली. मात्र या 8 दिवसाचं थोतांड मात्र दाखवलं जाईल आणि पवित्र पोर्टलची भरती होते की नाही होते याच्यावर सुद्धा मला प्रश्नचिन्ह आहे. म्हणून मी आता एकच की तुम्ही पवित्र पोर्टलद्वारे तरी भरती करा, नाहीतर आम्हाला संस्था चालकांना तुमचं सरकार संपायच्या आधी तरी संस्था चालकांना ते निर्णय देण्यास हे करा. मी त्या दिवशी पण आता आयुक्त साहेबांना भेटली. आपले अनेक भावी शिक्षक तिथे होते. त्यांना घेऊन आयुक्त साहेबांची भेट घालून दिली की जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, याचे आपले अणुकंपाचे आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, यांच्यासाठी ज्या 30% आरक्षणाच्या जागा आहेत त्या जागा भरती झाल्या पाहिजेत. पण जर ते 30% जर उमेदवार भेटत नसतील तर किमान आमचे जे रेग्युलरचे आहेत, जे जनरलचे आहेत, त्यांना तरी त्याच्यात संधी द्यावीत अशी विनंती केली. त्यांनी हो मान्य केलेलं आहे की आमचं ते विचाराधीन आहे. पण पदभरती ही जास्तीत जास्त युद्ध पातळीवर काम करून ही 28 ते 29 फेब्रुवारीपर्यंत पदभरती झाली पाहिजे. आता शासन काय करतं की म्हणजे इकडे म्हण आहे की निवतं तर दिलं जातं पण खाल्ल्याशिवाय ते निवतं खरं समजू नये असं आम्हाला वाटतं. काय होतं त्याच्याकडेही लक्ष लागलेलं आहे. तसंच आपण प्रस्तावित वाढीव पदं 296 लोकांची यादी लागली. यादी मंत्रालय स्तरावरून त्यांना यादी लागून 296 लोकांची 300च्या आसपास लोकांचं काम झालेलं आहे. पण 1253ची यादी असताना फक्त काही लोकांची यादी लावण्यात आली. बाकीच्या शिक्षकांची गेल्या 15 ते 20 वर्षापासून प्रस्तावित वाढीव पदावर काम करत आहेत. त्यांचा अप्रूव्हल नाही, कोणती मान्यता नाही. 4 दिवसापूर्वी जेव्हा पुण्याला गेली
त्यावेळेला माननीय सूर्यवंशी साहेब शिक्षण संचालक यांच्या कॅबिनमध्ये बसून ती यादी तयार करण्याचं काम केलं, पण तरी सुद्धा उडवाउडवीचे उत्तरं दिले जात आहेत. ती यादी मंत्रालय स्तरावर पोहोचेल आजच असं सांगण्यात आलं होतं, पण ती अद्यापही मंत्रालय स्तरावर पोहोचली नाही. पण ती यादी पोहोचली पाहिजे, नाहीतर शासनाला याच्या येणाऱ्या काळात जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर याचं उत्तर आम्ही शिक्षक तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की. तसंच 1 डिसेंबरचा रोजीचा शासन जी आर 1 डिसेंबरचा शासन जी आरच्या विरुद्ध कोर्टात गेलो होतो. त्यात निकाल लागला की 1 डिसेंबर चा जो शासन जी आर आहे तो रद्द करून जे विनाअनुदानित शाळेवर काम करत होते त्या संस्थेत अनुदानितकडे त्यांचा प्रस्ताव प्रलंबित असताना शासनाने अचानक 1 डिसेंबरला शासन जी आर काढला की यापुढे विनाअनुदानितकडून अनुदानितला जाता येणार नाही. पण ज्या जागा या 2017 पूर्वीच्या रिक्त होत्या त्या जागांवर सुद्धा जाता येणार नाही असं शासन जी आर शासनाने काढला. त्याच्या अगेन्स्ट आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाचा निकाल लागल्यावर सुद्धा शासन मात्र तो कोर्टाचा निकाल सुद्धा मान्य करायला तयार होत नाही आणि माझ्या शिक्षकांना पुन्हा तिथे या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. मी स्वतः अनेक शिक्षण अधिकाऱ्यांना फोन केले, डिवायडींकडे पुण्याला माहिती मागवली. पुणे स्तरावरती माहिती जमा झाली, पण मंत्रालय स्तरावर अजून सुद्धा माननीय शिक्षण मंत्री त्याच्यावर निर्णय देत नाहीत. म्हणजे शिक्षण मंत्रींना कोणतेच कामं करायचे नाहीत असं यामधून दिसून आलं. पण आता त्या सगळी माहिती मंत्रालय स्तरावर आहे. शिक्षण मंत्र्यांनी ठरवलं तर 1 तासात 1 डिसेंबरचा शासन जी आरचं रद्द झालेला आहे, कोर्टाचा निकाल लागलेला आहे. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांना मान्यता देण्याची परवानगी नाही, म्हणून तो प्रश्नही अगदी छोट्याशा कारणासाठी प्रलंबित आहे. मग मी माझ्या प्रतिनिधींना हेच म्हणणं आहे की तुम्ही त्याकडे सुद्धा लक्ष कोणी दिलं नाही. तो एक विषय असतानाच अद्यापही काही शाळा आधीचा शासन जी आर जेव्हा 13 सप्टेंबर 2019ला निघाला, 1628 या शाळा पात्र झाल्या. 1-2 जुलैचा शासन जी आर निघाला. त्यावेळेला मात्र शासन जी आर निघाला की लगेच शिक्षकांना अनुदान मिळालं. अनुदान तर शिक्षकांना कुठेही तपासणीला सामोरे न जाता त्या शिक्षकांना मागील सरकारच्या काळात त्या शिक्षकांना ज्यावेळेला माननीय वर्षाताई गायकवाड या शिक्षण मंत्री असताना त्यावेळी सुद्धा कोणत्याही पद्धतीने सामोरे जावं लागलं नाही. डायरेक्टली शासनाने निधी डिक्लेअर केला. शासनाने दाखवलं की आम्ही 1160 कोटीचं बंपर निधी दिला. पण तो निधी किती आडकाठ्या लावून किती चाचकाठी लावून आम्हाला देण्यात आला ते सुद्धा मी आता पुढच्या याच्यात दाखवणारच आहे. पण त्यावेळेला डायरेक्ट 1-2 जुलैला 1628ला 13 सप्टेंबरच्या वेळेला डायरेक्ट शासन जी आर निघाला की ज्या वेळेला मागच्या वेळेस 60% 20% दिलं तर ते डायरेक्टली शिक्षकांच्या खात्यावर ज्या वर्षाची संच मान्यता बघून शिक्षकांच्या खात्यावर तो निधी पडला. पण ह्या वेळेच्या शासनाने काय केलं, निधी दिला. 6 फेब्रुवारी 2023ला शासन जी आर आंदोलन करेल म्हणून शासन जी आर निघाला. 2 फेब्रुवारीला निकाल लागल्यावर 4 फेब्रुवारीला शासनाला आझाद मैदानाचं निवेदन दिलं. परमिशन काढायला गेली तर 6 फेब्रुवारीला एक शासन जी आर काढला. त्या शासन जी आर मध्ये शासनाने निधी दिला, अनुदान दिलं, दाखवलं. मात्र काही शाळांना माझ्या मताने फक्त 60% शाळांना त्याचा फायदा झाला. 40% शाळा मात्र वगळण्यात आल्या. 30 नोव्हेंबर पर्यंतची पटसंख्या, नंतर आधी एप्रिल मग नोव्हेंबर पर्यंत आले. 30 नोव्हेंबर 2022-23 ची पटसंख्या बघून त्यांना अनुदान देण्यात येईल. एक जरी मुलगा त्यावेळेला आधार लिंकिंग पासून राहिला असेल किंवा पटसंख्या ऑनलाईनला दाखवता आला नाही तर माझा एक शिक्षक भाऊ याच्यामधून पगारापासून वंचित राहिला, पुढच्या टप्प्यापासून वंचित राहिला. म्हणजे खाली इम्प्लिमेंट वेगळ्याच झाल्या शिक्षण अधिकारी कार्यालयात आणि नाशिकला वेगळ्या म्हणजे डिवायडी कार्यालयात वेगळ्याच झाल्या आणि पुण्यात जी आर संदर्भात वेगळ्याच इम्प्लिमेंट झाल्या. ज्याची संच मान्यतेत एक पद जरी कमी दिसलं तरी 3च पदं दिसत आहेत, पटसंख्या कमी म्हणून त्याला अनुदान दिलं नाही. 6 मुद्दे पूर्ण करत 11 मुद्द्यांपैकी 6 मुद्दे पूर्ण केले तरी सुद्धा ज्युनियर कॉलेजचं असेल
किंवा माध्यमिकचा असेल तरी सुद्धा डिवायडी लेवलला फेऱ्या मारून मारून माझा शिक्षक हा बेजार झाला, तरी सुद्धा त्यांना म्हणण्यात आलं की FIR आहे, हे आहे, जावक जुळत नाही, ते जुळत नाही, म्हणून अद्यापही गेले 1 वर्ष झाला तरी सुद्धा त्या शिक्षकांना या अनुदानापासून वंचित राहावं लागलं. मग शासनाने आता किमान जानेवारीची तरी पटसंख्या धरत त्यांना अनुदान देण्यात यावं. तसेच अजून आपण बघितलं तर नंतर अनेक विषय आपण त्याच्याकडे वळणार आहोत. विना अनुदानित शिक्षकांना आपण आझाद मैदानावर 3 जानेवारी 2024 पासून आपले शिक्षक भाऊ या आझाद मैदानावर बसलेले आहेत. मी ज्या वेळेला 8 नोव्हेंबरला अंबादास दानवे साहेबांनी 2023ला आझाद मैदानावर जेव्हा शिक्षक बसलेले होते त्यावेळेला विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादास दानवे साहेब आझाद मैदानावर आहे. आत्ताचे शिक्षण मंत्र्यांना थोडासा घाम फुटला की नाही, विरोधी पक्षनेते पोहोचले, शिवसेना पोहोचली म्हणजे नक्कीच आता काहीतरी वादळ येणार. यांची साथ शिक्षकांना मिळाल्यावर नक्कीच शिवसेना उतरल्यामुळे विरोधी पक्षनेते आल्यामुळे शिक्षण मंत्रींना एक सतसत विवेक बुद्धी शिक्षण मंत्रींची जागृत झाली आणि आदरणीय शिक्षण मंत्री आझाद मैदानावर दुसऱ्या दिवशी पोहोचले. आनंद आहे, स्वागत केलं आम्ही सगळ्यांनी, आनंद वाटला. ज्या शिष्टमंडळाला 16 दिवस भेट देण्यास शिक्षण मंत्रींना वेळ मिळाला नाही ते शिक्षण मंत्री आझाद मैदानावर पोहोचले. आम्हालाही स्वागत वाटलं, अभिमान वाटला. पण शिक्षण मंत्रींनी एक पत्र दिलं. पत्रात म्हटलं की मी पुढचा टप्पा द्यायला तयार आहे, आंदोलन स्थगित करावं. परत आनंद झाला की शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ आमची दखल घेत आम्हाला 20%चं 40%, 40%चं 60%, 60%चं 80% मिळालं. त्यांचं आम्ही स्वागत केलं, सगळीकडे उत्सव साजरा केला. शिक्षण मंत्र्यांचे आभार मानले, मुख्यमंत्रींचे आभार मानले, उपमुख्यमंत्रींचे आभार मानले. आम्हाला टप्पा मिळाला, त्याविषयी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जो आम्हाला अनुदान देईल तो आमच्यासाठी खरा शासन असेल, खरं सरकार असेल, खरं पक्ष असेल असं आम्हाला वाटलं ना. आम्ही आनंद साजरा केला. विरोधी पक्षनेते आल्यानंतर का असेना पण आम्हाला मिळालं, त्याच्यात आम्हाला आनंद वाटला. पण नागपूर अधिवेशनात मी आधीच म्हटली न्यूतं दिलं जातं पण खाल्ल्याशिवाय ते खरं समजू नये. शिक्षण मंत्र्यांनी चक्क म्हटले की मी हा टप्पा देण्यास तुम्हाला तयार नाही. म्हणजे इकडे शिक्षण मंत्री म्हणतात आझाद मैदानावर येतात, पहिल्या महिन्यात आझाद मैदानावर येतात, पुढचा टप्पा देण्यास तयार असतात, पत्र देतात. तेच शिक्षण मंत्री अधिवेशनात म्हणतात की